नमस्कार मित्रमंडळींनो, तर आज आपण कटाची आमटी बनवणार आहोत। मी सांगेल त्या पद्धतीने जर तुम्ही आमटी बनवली तर खूपच टेस्टी अशी होते आणि तुम्हाला अगदी गावच्या पद्धतीने चुलीवरची जी चव आहे ती तुम्हाला मिळेल। तर त्यासाठी आपण कांदा आणि खोबरं भाजून घेऊया। त्याच्यानंतर कांद्याची टरफल काढा, बारीक चिरून घ्या। तसेच खोबरं देखील बारीक चिरून घ्या, म्हणजे बारीक मिक्सरमध्ये वाटण करायला अवघड पडत नाही। तर आता आपण वाटणासाठी लसूण, खोबरं, कांदा आणि आलं घेतलेलं आहे, ते आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। त्याच्यानंतर आपण पातेल्यामध्ये तेल टाकूया। जिरं मोहरी चांगलं तडतडल्यानंतर वाटण टाका, कढीपत्ता टाका। त्याच्यानंतर मी लाल तिखट घेतलेलं आहे, हळद, गरम मसाला, धने पावडर टाकून घ्या। तो चांगला व्यवस्थित परतून झाल्यानंतर डाळीचं पाणी म्हणजे येळवणी ते आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया। त्यानंतर आपण चवीनुसार मीठ टाकूया आणि कोथिंबीर टाकून अगदी मंद आचेवर त्याला उकळी येऊन द्या। तर अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। बाय बाय।